नमस्कार, मी सुखदेव मध्ये. आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यात. या पूर्व पट्ट्यातील पहाडदारा, दरेवाडी, ठाकरवाडी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. आणि या ठिकाणी समवेत आंबेगाव तालुका ठाकर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय अर्जुन भाऊ काळे, उपाध्यक्ष नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पहाडदारा दीपक भाऊ कडाळे समेत संघटनेचे सचिव संदीप भाऊ केवाळे आहेत, संघटनेचे शिलेदार अर्जुन भाऊ केवाळे. आणि आपण आज दरेवाडी, ठाकरवाडी, पहाडदारा, आंबेगाव तालुका पूर्व पट्टा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी हे जे काय आमचे ठाकर बांधव आहेत यांच्या आपण या ठिकाणी समस्या जाणून घेणार आहोत. तर प्राथमिक या ठिकाणी आम्ही हजर झालो. ज्यावेळेस टीम आमची हजर झाली त्यावेळेस या ठिकाणी असं जाणवलं का या ठिकाणी अजूनही विद्युत पुरवठा या ठिकाणी नाहीये, वीज पोहोचलेली नाहीये, पाणी नाही, रस्ते नाही किंवा वैयक्तिक घरकुलांचा लाभ या ठिकाणी या लाभार्थींना मिळालेला नाही. त्याचप्रमाणे आरोग्याचे, शिक्षणाचे असे एक ना अनेक प्रश्न आहेत. तर त्या संदर्भात या ठिकाणचे आपण स्थानिक नागरिक, आता या ठिकाणी या मावशी आहेत, दादा आहेत आणि हे आजी पण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का या आतापर्यंत तुम्ही काय प्रयत्न केले किंवा तुम्हाला आतापर्यंत काय लाभ मिळालेला आहे. तर मावशी, लाईट तुम्हाला आहे का? नाही. तर आज आपण 21व्या शतकात वावरत असताना आणि आपल्या विशेषतः पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात आहोत आणि अजूनही या ठिकाणी लाईट पोहोचलेली नाही. म्हणजे स्ट्रीट लाईट नाही, घरगुती वापरासाठी लाईट नाही. अक्षरशः अंधारात या ठिकाणी त्यांना काम करावं लागत आहे. तुम्ही कधी पाठपुरावा केला होता का लाईट आपल्याला मिळावी, आपल्याला लाईट पाहिजे याच्या संदर्भात तुमच्या ग्रामपंचायत म्हणा किंवा इतर काही? पण त्या सांगत 10-12 हजार लागतात. बर, कोटेशन भरावं लागेल तरच लाभ मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे का? तर असा हा गरीब समाज आहे आणि यांच्याकडून जर या ठिकाणी जर लाईट जर आवश्यक असेल तर काही म्हणजे पैशांची मागणी केली जाते. जर पैसे जर उपलब्ध करून दिले कोटेशन स्वरूपात तरच त्यांना लाभ मिळेल. तर ही भूमिका चुकीची आहे. स्थानिक ग्रामपंचायत कार्यकारिणी असतील, सरपंच असतील, यांनी खास करून या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी एक मागणी आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो. आणि तुम्हाला घरकुल, बाबा, घरकुलांचा लाभ काही मिळाला आहे का? घरकुल वगैरे काही? बर, त्याला खूप वर्ष झाली, त्याच्यानंतर पुन्हा काही कुणाला लाभ मिळाला नाही का? बर, मग आता तुम्ही त्याच्यासाठी काही मागणी केली काय, कसं काय? बर, म्हणजे घर पडलंय परंतु नवीन घराची तुम्हाला काही तरतूद करण्यात आलेली नाही. बर बर, मग आता तुम्ही काय सांगाल बाबा, आता घरकुलासाठी तुमचे प्रयत्न काय आहेत? तुम्हाला काय वाटतं का लाभ घ्यावा, काय कसं काय? आमचं म्हणणं आहे का लाभ घ्यावा, घर एवढं पडलेलं असून आणि सरकारने एवढं हे ना द्यावा गरिबांना. बर, मग आता घर बांधायचं म्हटल्यानंतर पाणी, आता या ठिकाणी आम्ही परिसराची पाहणी केली तर पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. बराच गंभीर परिस्थिती. टँकर चालू आहे वाटतं. टँकर चालू, मग रोज टँकर येतो का? हा 2 टाइम येतो. बर, ते पाणी पुरतं का तुम्हाला? आता पुरत नाही, पण आता त्याला विलाज नाही काय. बर, मग पाण्याची समस्या. मग आता इथून आम्ही इकडून वड्यातून आलो, तुमच्याकडे रस्ता पण नाही. रस्ता आहे पण नाही. म्हणजे एक ना अनेक समस्या आहेत. त्याचप्रमाणे मला वाटतं या ठिकाणी मोबाईलला रेंज सुद्धा नाहीये, ते जाणवतंय आम्हाला तसं. नाही, रेंज नाही. म्हणजेच एकूण विचार जर केला तर सर्व बाजूकून या ठिकाणी हा समाज आणि इथली जी काही व्यवस्था आहे आणि हे जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यापासून ह्या सर्व लाभ असतील याच्यापासून हा समाज पूर्णतः वंचित आहे. शासनानं ताबडतोब इकडे लक्ष द्यावं. स्थानिक ग्रामपंचायत कार्यकारिणी असतील, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या गटातील किंवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी साहेब असतील किंवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा आपल्या घोडेगाव प्रकल्प अधिकारी साहेब असतील, यांनी ह्या गोष्टींकडे ताबडतोब लक्ष पुरवावं अशी प्रामुख्यानं संघर्ष समितीच्या वतीनं, आंबेगाव तालुका ठाकर समाज संघर्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रामुख्याने ही मागणी केली जात आहे. कारण या ठिकाणी ही परिस्थिती आज आम्ही पाहतोय अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि तातडीनं ताबडतोब याच्यावरती कार्यवाही व्हावी हे आमची प्रमुख. आपण याच परिसरातील
दुसऱ्या वस्तीमध्ये जातोय. आता ह्या ठिकाणी हे दादा आहे, त्यांच्याकडूनही आपण काही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर दादा आपल्या समोरच आहे, तर आपण त्यांच्याकडे जाऊ. पोलीस भरती ना इथं कुठं अकॅडमीला राजपेठला आपल्या इथे जायचं ना तिथं नागापूरला तिथं नाही चांगलं. दादा तुमचं नाव सांगा. माझं दिलीप दादा केदारी. बरं, आता या ठिकाणी तुमच्या परिसराची आपण पाहणी करत असताना काही ठिकाणी वीज पोहोचलेली नाहीये घरगुती वापरासाठी किंवा स्ट्रीट लाईट ते पोहोचले नाही, काही प्रमाणात रस्ते नाहीयेत, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. तर काय सांगाल तुम्ही, काय आता तुमची काय मागणी राहील शासनाकडे? आमची मागणी केली पाहिजे लाईट. काय काय घरांना नाही का लाईट बरं का. हा आणि पाणी काही 2-3 महिने उन्हाळ्यात बस पाणी नसतं. बर. जानेवारी फेब्रुवारी बस मग आता सध्या पाण्याची काय व्यवस्था? पाणी आता टँकर चालू आहे, दररोज टँकर येतो. बर, मग ते पाणी पुरतं का तुम्हाला? पुरा तर म्हणजे बऱ्यापैकी? बऱ्यापैकी. बर. दररोज पाणी दररोज नाही, नळाला नाही पाणी. नळाला मग आता इकडे तुमच्याकडे बहुतेक आपल्या संपूर्ण तालुक्यात म्हणा टँकर समजा आलाय तर पाणी कसं घेत. पाणी आम्ही आमच्या स्वतःचे मोटर जोडतो वगैरे. काय काय बघायचं. पण मला काय म्हणायचंय तुम्ही सांगा. दीपक भाऊ, मला असं म्हणायचंय का जी काही आपल्या संपूर्ण देशात जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली त्याचं इकडे ह्या परिसरामध्ये मग काय म्हणजे प्रयोजन काय झालं किंवा आताचे अपडेट काय? म्हणजे त्या पुढं नाल्याचं पाणी किंवा पुढं मोठा सोर्स काहीतरी पाहिजे ना. आपण असं घरोघर नळ या ठिकाणी दिसत नाही. कुठंतरी माणसं दूरवरती विहिरीवरती जाताना काय पाहिले, काय आपले महिला माता भगिनी विहिरीवर जातात, काय आपले पुरुष मंडळी इकडं तिकडं, म्हणजे भटकंती चालूच आहे. मग जलजीवन मिशन या ठिकाणी राबवलं नाही का तुमच्या गावामध्ये? राबवलं पण सक्सेस नाही. बरं. ते नळा म्हणजे पण ते सक्सेस म्हणजे आपण म्हणू शकतो का सक्सेस का नाही, याचं मूळ कारण काय? एस्टिमेट बनवताना जो इंजिनियर होता ना त्याच्याकडून ती मिस्टेक. बर, मग पाण्याची आता उपलब्धता काय? आता तसं पाहिलं तर इकडे एकूण इथं परिसराचा विचार केला तर 2च विहिरी आणि त्या पण त्यांनी तळ गाठलेला आहे. आणि जे तुम्हाला पाणी समजा येतंय ते त्या पाण्यावरती म्हणजे आता बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी अशी माहिती मिळाली का जवळजवळ 1200 ते 1300 लोकसंख्या आहे, 700 ते 800 पाळीव जनावर आहेत. मग एवढ्या सर्व विचार जर केला तर ते पाणी अपूर्ण नाही वाटत का तुम्हाला? अजून समजा एखादा टँकर जर आला रोजचं समजा किमान 20 ते 25 लिटर जर पाणी जर तुम्हाला मिळालं तर मग त्याच्यापासून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो असं नाही वाटत का दादा तुम्हाला? म्हणजे तुम्ही शासनाकडे अजून 1 किंवा 2 टँकर पडले पाहिजे. हा किमान अजून एखादा टँकर म्हणजे एकाच्या 2 टँकरची आवश्यकता आहे. बरं, ठीक आहे. येतोय पण मला असं म्हणायचं ते पाणी पुरेसं नाही. त्यामुळे तुम्हाला असा अंदाज वाटतो ना तसं बरेच जणांनी सांगलं आम्हाला ह्या पाणी पुरेबल नाही. मग एकदा त्या ह्या झाला ना का त्या मग परत त्याला डोक्यावर जाणार लागा. मग थोडक्यात तुम्ही आता कसं थोडक्यात तुम्ही सांगला बाबा ती मोटर आहे त्यांना पाणी, पण ते जर खालीच गेलं ती मोटर वर आल्या तुम्ही कसा पाणी आणणार? वरून जाणार ना तुम्ही. जर दिवस आलाय तर बरं. आम्ही ज्या वेळेस सकाळी आलो ना त्यावेळेस आपले काही महिला माता भगिनी डोक्यावरती हांडे घेऊन त्या डोंगरावरती ती चढून जात होते. म्हणजे खूप गंभीर समस्या आहे. तर प्रत्येक घरोघरी नळ पाणी पुरवठा व्हावा याची तुमची मागणी आहे का शासनाकडे? आहे ना. बरं, ठीक आहे, धन्यवाद.